सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी. तालुका कृषी अधिकारी यांना दिले निवेदन. शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सन 2026च्या हंगामात सोयाबीन पेरणीकरिता लोकांनी रवी उन्नती या कंपनीचे बियाणे घेऊन पेरणी केली. शेतकऱ्याचे सोयाबीन उगवलेच नाही. या कंपनीचे तसेच इतरही कंपनीचे बियाणे बोगस निघाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन येईल, असा इशारा देण्यात आला. रामा थारकर तालुकाध्यक्ष सह शिवसेना शिंदे गट. निवेदन देतेवेळी शुभम घगे शहर प्रमुख, संतोष पवार, मयुरी श्रीकृष्ण शेजुळे, मोहन बेंडे, शिवाजी लांजुळकर. मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. गौतम इंगळे, IB7 न्यूज प्रतिनिधी, शेगाव खामगाव. कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही इथं निवेदन देऊन आज एक शेतकऱ्यांचा मोर्चा आणला. इथं अगोदरच या वर्षी पाऊस कमी आहे आणि त्यात बी हे रवी सीड्सचं जे बियाणं आहे हे निघलं नाही. बऱ्याच अशा तक्रारी प्राप्त झाल्या. त्याच अनुषंगाने आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालुका कृषी अधिकारी चोपडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेतून आता सध्या असं निष्पन्न झालं की संबंधित जे कंपन्या असतील याच्यावर तात्काळ कारवाई करायची आणि आता इथं ताबडतोब इथूनच प्रत्येक ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असतील त्या तक्रारीचं निराकरण करून त्यांच्या शेतामध्ये आजपासून जाऊन सर्वे करण्यात येतील. आणि या व्यतिरिक्त प्रत्येक कृषी सहाय्यक हा प्रत्येक त्याच्या कार्यस्थळी त्याच्या गावामध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत ड्युटीत हजर राहणारा असे सुद्धा चोपडे साहेब यांनी आदेश केलेले आहेत. आणि आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमच्या शाखा प्रमुख यांना आवाहन करतो की आपल्या गावातल्या काही समस्या असतील त्या तुम्ही स्वतः शेतकऱ्यांसमोर समजून घ्या आणि तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि सरपंच संघटना अध्यक्ष असल्या या नात्यानं मी सरपंच मंडळींना सुद्धा विनंती करतो की आपल्या गावातील ज्या काही शेतकरीच्या समस्या असतील भिजवायच्या या संदर्भात गावात दवंडी देऊन आणि चर्चा करून प्रत्येकाच्या काय समस्या त्या जाणून घेऊन तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवावे.